सो हॅपी यश नीती. सर. ओके, तर आपला विषय मी चालू होता, लक्षात घ्या की आपण जे काही कंपन्या 16 कंपन्या ज्या हँडल करतोय, ह्या 16 कंपन्यांपैकी जे काय आपलं विषय ठरलेला आहे की बाबा कशा पद्धतीने कामकाज करायचं, काय करायचं, तर फार्मा कंपनीमध्ये मेन टार्गेट विषय काय येतो तो म्हणजे काय, EMR. भरपूर कंपन्यांचे जे काही EMR कमी पडतात, तर आपण ते काम कसं करतो हे थोडंसं तुम्ही मला एक्सप्लेन सांगा की आपण सरासरी आपल्याला EMR द्यायचे किती ऑल ओव्हर मार्केटमध्ये, तर आपल्याला पूर्णपणे मार्केटला ह्या सरासरी 5 दिवसामध्ये द्यायचे आपल्या 36 EMR. तुम्ही सध्या किती हँडल करता आहात? आता सध्या तरी सर 16 ऍड चालू आहेत. 16 ऍड चालू आहेत. Yes. मग या 16 ऍड पैकी आपल्याला जर 35 पर्यंत पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? मला ते 5 दिवसामध्ये पाहिजे. सर आता 5 दिवसामध्ये कसं होणार, कारण ऑलरेडी 2च मुले आहेत ऍड साठी, मग तुम्हाला अजून थोडीशी टीम वाढवून द्यावं लागेल. टीम वाढवणार 100% मी टीम वाढवतो, पण मला एनी हाऊ कंडिशन कुठल्याही एनी परिस्थितीमध्ये, कारण माझ्याकडे ज्या कंपन्या आहेत ना त्या कारणात पहिलं मेन कारण काय, त्या कंपन्या काय माझ्याकडे येतात तर EMR आपल्याला ऑन द डे, म्हणजे त्यांना ज्या दिवशी पाहिजे दिवशी आपला EMR मिळतो. फ्रेशर पाहिजे, फ्रेशर, एक्सपिरियन्स पाहिजे, एक्सपिरियन्स किती वर्षाचा, 5 वर्ष, 10 वर्ष असो, 2 वर्ष असो, 1 वर्ष असो, 4 वर्ष असो, मॅटर तो नाही. मॅटर काय आहे की त्याला EMR मिळाला पाहिजे. एनी हाऊ कंडिशन त्या कंपनीची गरज पूर्ण झाली पाहिजे. हा कुठं ना कुठे सिस्टममध्ये पार्ट आपला पडला पाहिजे, बरोबर आहे. तर मला काही करून काय पाहिजे की बाबा 5 दिवसामध्ये जे काही तुमची 36 EMR आहेत मला पाहिजे, तुला 2 स्टाफ पाहिजे, मी अजून वाढवून देतो. मॅटर तो नाही माझा, मला काय आहे की मला EMR मिळले पाहिजे. ओके, ही तुमची पूर्ण जबाबदारी आहे आणि हे काम तुमच्याकडून झालं पाहिजे. ठीक आहे सर. दुसरा विषय येतो ग्रुप फॉलोअप. ग्रुप फॉलोअप सर तुमच्याकडे एक विषय आहे. ज्या काही फार्मा कंपनी आहेत, म्हणजे काही आपल्या 15-16 कंपनी आहेत, ह्या 15-16 कंपन्यांमध्ये ग्रुपवर तुमचं बारकाईने लक्ष आहे बघता. यातल्या अडचणी काय येतात तुम्हाला? सर काय होतं माहिती आहे का, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लेट रिपोर्टिंग. जे EMR लोकांचं जे रिपोर्टिंग आहे ते सगळ्यात लेट चालू आहे सर. ओके, आपण सिस्टीम स्ट्रॅटेजी बसवलेली आहे. 50% कंपन्यांनी आपली स्ट्रॅटेजी आणि सिस्टीम फॉलो केलेली आहे सर. पण 50%ांना ज्या काही कंपन्या लॅकिंग बिहाइंड मध्ये आहेत सर, त्याच्यावर सर लूप हॉल्स जे काय निघालेले आहेत ते माझं वैयक्तिक ओनरशी कॉन्टॅक्ट झालेला आहे सर. त्याच्यावर सर काम चालू झालेलं आहे सर. येत्या 3 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे. नक्कीच. तर लेट रिपोर्टिंग काय करा माहिती का, तुम्ही अशी फ्रेमवर्क तयार करा, ते डिझाईन करून काय करा, तुम्ही त्या ग्रुपवर टाका. जो कोण EMR ऐकत नाही, या EMR काय करा, त्यांच्या मॅनेजरशी बोला, मॅनेजरशी बोलून काय करा, त्या ओनरशी बोला. जर याच्या उपर पण तो ऐकणार, कट करून टाका. येस सर. आणि लगेच तुम्ही ऍडव्हर्टाइज टाकून द्या. मॅटर तो नाही, मॅटर काय सिस्टीम बसलीच पाहिजे. एनी हाऊ कंडिशन कारण प्रेझेंट नाहीत, मला फक्त कामच पाहिजे त्या ठिकाणी. ती कंपनी एनी हाऊ कंडिशन वाढली पाहिजे. कोण व्यक्ती कट करायचा, कोण व्यक्ती ठेवायचा, त्या ओनर त्या मॅनेजर बरोबर चर्चा करून फायनल करून संपू टाकायची. ओके, आणि हे